गुड मॉर्निंग. कसा आहात मित्रांनो? आजचा आपला दिवस काही विशेष नाही, बस आपण आज आंबे काजू याचाच प्लॅन केला आहे. तर पहिलं आपण विचार केला सकाळी उठल्यावर आपण पावसावरून झाडू मारून घ्यावं, कारण झाडं जास्त असल्यामुळे कचरा खूप होतो, म्हणजे पातेरा झाडांचा. हे झाले आपली झाडू मारून. हा पातेरा आपण जमा केला सर्व एकत्र. मग बोललो आपण पावसावरात लागलेले आंबे, तर एक आंबे काढून घेऊ. तर आपण गेलो आंबे काढण्यासाठी परसावनात. जाता जाता पुढे आपलं आलं आंब्याचं झाड. तर मग तुम्हाला आपले लागलेले आंबे दाखवतो. हे पहा, लागले झाडावरती आंबे. आंबे तर लागलेले खूप. त्यातला एकच आंबा आपण काढला. हा पहा तो आंबा. मस्त गेलो नळाखाली आंबा स्वच्छ धुवून घेतला. मस्त तो आंबा कापून त्याला तिखट, हळद, मीठ लावून मस्त तो हळद आणि तिखट हळद आणि तिखट लावलेलं मीठ मिक्स करून घेतलं. मिक्स करून होताच आपल्याला काय ते राहवलं नाही. ते आंबे खाऊन पण टाकले आपण. मग थोडा आराम करून आपण गेलो काजू काढण्यासाठी. हे पहा काजू, आपला कोकणचा रानमेवा. आपल्याला राहवला नाही, आपण चढलो झाडावरती काजू काढण्यासाठी. एवढ्या काय फारशा काजू नव्हत्या, जेवढ्या भेटलेल्या तितक्या गोळा करून मित्रांसोबत आंबे काढण्यासाठी गेलो. आंबे काढून झाल्यानंतर आपण संध्याकाळी आलो घरी. सारवल्यामुळे आपण चप्पल बाहेरच काढली. थोडंसं अजून सारवण चालू होतं. त्यानंतर आपण रात्री आराम करून निघालो मीटिंगला मंदिरात. हे आपण लाईट मारत बॅटरीचं यूज करत चाललोय, कारण ह्या दिवसाला रस्त्याला विंचू जास्त प्रमाणात असतात. हे आपण पोचलो मंदिरात मीटिंगसाठी. लोक जमली होती गावातली. मीटिंग संपली. रात्री आपण आलो घरी जेवण्यासाठी. मीटिंग उरकून रात्री जेवलो, आणि आम्ही नंतर पुन्हा मंदिरात गेलो. हे पाण्याच्या बेसिनचं टाकीचं काम करून मंदिरात झोपून गेलो.